चवीला अप्रतिम असं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवतोय। बरेच दिवस टिकतं, म्हणजे 3 ते 4 महिने छानपैकी टिकतं। फ्रीजमध्ये असेल तर जास्त टिकतं आणि करायला एकदम सोपी आहे। तर काय करायचं, 30 ml मी इथे मोहरी घेतलेली आहे। मोहरी छानपैकी भाजायची आहे आपल्याला। तर त्याच्यामध्येच आपण 1 टेबलस्पून सोप घेणार आहोत आणि अर्धा टीस्पून आपण यामध्ये मेथ्या टाकणार आहोत। तर याला एकसाथच भाजून घ्यायचं आहे छानपैकी। थोडंसं गरम करायचं आहे, म्हणजे एकदम जास्त पण भाजायचं नाही आहे। मंद आचेवर मी गरम करून घेतलं। थोडीशी वाफ निघायला लागली किंवा मोहरीचा थोडासा आवाज यायला लागला की हे काढून घ्यायचं आहे। मिश्रण सगळं गार झाल्यावर याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। बारीक असं याची पूड करून घ्यायची आहे। नंतर मी इथे अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत। तर याची देठे बघा हिरवीगार आहेत, म्हणजे ह्या ताज्या आहेत। तर अशाच मिरच्या आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत। आणि एक लक्षात ठेवायचं की कधी पण मिरची घेताना सडकी वगैरे नको त्यामध्ये। त्याने काय होतं की दुसऱ्या मिरच्यासुद्धा सडायचे चान्सेस असतात आणि त्याचं जर लोणचं केलं तर लोणच्याला लवकरच बुरशी लागू शकते। तर मी एकदम चांगल्या हिरव्या मिरच्या आणि व्यवस्थित पाहून घेतलेल्या आहेत, निवडून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेला आहे। तर याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या, म्हणजे एका मिरचीचे 4 किंवा 5 भाग करून घ्यायचे। त्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर। मिरची पावडर कलर येण्यासाठी आहे आणि अर्धा टेबलस्पून मी यामध्ये हिंग टाकलेला आहे आणि आपण केलेली पूड यामध्ये मी टाकून घेत आहे। आता यामध्ये मी 30 ml इतका लिंबाचा रस घालते, म्हणजे 6 ते 7 लिंबाचा रस आहे हा। तर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे लोणचं चवीला खूप छान लागतं, तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं होतं। तर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आणखी लोणचं टिकवायसाठी तर यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे। तर मी इथे जितकं लिंबाचा रस घातलेला आहे तितकंच यामध्ये व्हिनेगरसुद्धा टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता मी 30 ml इतकं यामध्ये व्हिनेगर टाकलेलं आहे। नसेल तर स्किप करू शकता, फक्त थोडंसं याची लाईफ कमी होणार, बस इतकंच आहे। वाटलं तुम्ही लिंबाचा रस यामध्ये आणखी ॲड करू शकता। तर याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे। मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेलसुद्धा 30 mlच आहे। तर हे तेल जे आहे थोडंसं गार झाल्यावर, म्हणजे थोडंसं कोमट असावं, अशा वेळेस यामध्ये घालून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दिसायला खूप छान दिसत आहे मंडळी हे लोणचं आणि चवीला पण खूप छान आहे, तुम्ही नक्की बनवा। आता याला व्यवस्थित मिक्स केलं की या भरणीमध्ये काचेचे आपण टाकून घेणार आहोत। तर पूर्ण 30 ml तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर हे सरसोचं तेल होतं, तुम्ही कोणतंही तेल यामध्ये ॲड करू शकता। शेंगदाण्याचं तेल असेल तरीही चालतं, चवीला छानच लागतं। फक्त सोयाबीनचं तेल असेल तर स्किप करा, त्याने काही दिवसांनी वास लागतो। तर मी हे या भरणीमध्ये ॲड करून घेत आहे। 2 ते 3 दिवस आपल्याला हे बाहेरच ठेवायचं आहे, नंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।